नमस्कार मंडळी, मी ऋतिका आपणा सर्वांचं स्वागत करते ऋतूज किचन मराठीमध्ये। आज आपण बघणार आहोत की गव्हाच्या पिठापासून पास्ता कसा बनवायचा। हेल्दी आणि डिलिशियस वेट लॉससाठी मदत होते आणि न्यूट्रिशनही खूप आहे। प्लस आपले जे मुलं पोळी खाण्यास नकार देतात त्यांच्यासाठीही खूप छान डिश आहे। भरपूर सारे वेजेस टाकून आपण हे बनवू शकतो। तर चला तर मंडळी सुरुवात करूया। आपण नेहमीच आपल्या पोळीचा कणकेचा गोळा त्यामध्ये थोडं पीठ टाकून एकदम असं कडक असं पीठ मळून घ्यायचं आहे। त्याच्यावाले असे गोल गोल करून लांब लांब असे रोल्स करून घ्यायचे आणि त्याला बारीक बारीक याच्यात कट करून घ्यायचे। मग ते आपण एका काटा चम्मचच्या साईडने त्याला पास्त्याचा शेप देऊन घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकताय मी कशा प्रकारे पास्त्याचा शेप त्याला देऊन घेते। मग नंतर आपण गॅसवर पाणी बॉईल करायला ठेवणार आहे। त्याच्यात थोडं मीठ तेल टाकून त्याच्यात पास्ता हा बॉईल करण्यासाठी ठेवणार आहे। एक 5 मिनिटं हा पास्ता आपल्याला चांगला असा उकळून घ्यायचा आहे आणि शिजवून घ्यायचा आहे। मग नंतर त्याला स्ट्रेन करून त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून त्याला थोडं 5-1 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवायचे। इथे मी कांदा टोमॅटो कट करून घेते। तुम्ही हवं तर मिरची आणि लसूणही टाकू शकता, पण माझा लहान बेबी खातो म्हणून मी मिरची काही टाकत नाही। इथे मी पॅनमध्ये तेल जिरे आणि कांदे टाकलेले आहेत, त्याला थोडं परतून घेते। यामध्ये मी हिरवे मटार टाकलेले आहेत। आता ही मटारचा सीझन चालू आहे तर त्याचाही भरपूर उपयोग करूया। त्यानंतर मी याच्यात घालणार थोडे स्पायसेस ॲड करून घेऊया। त्याच्यात मिरची मसाला धने पावडर आणि याला सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे। त्यात टोमॅटो घालून त्याला मिक्स करायचं आहे चांगलं। त्यात 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्याला चांगली उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर त्यात आपण शिजवलेला पास्ता टाकायचा आहे। मी इथे मॅगी मसाला पण टाकून घेतला आहे आणि पास्ता टाकायचा आहे आणि 5 मिनिटं त्याला चांगलं शिजू द्यायचं। त्याच्यानंतर बघू शकता आपला पास्ता हा मस्त असं तयार झालेला आहे। आता आपण त्याला सर्व करूया। त्यावर थोडी कोथिंबीर, थोडासा टोमॅटो केचप, जेणेकरून मुलांना आवडेल खायला। चला मंडळी त्यांच्यासाठी पास्ता बनवून त्यांना पास्ता खाऊ घालू। विचारूया कसा बनला आहे। त्यांना विचारलं साहेबांना आमच्या, त्यांना खूप आवडला आहे, ते आवडून खात आहेत। बघू शकता इथे तुम्ही छान आहे असं सांगताय, ब्लँकेट येत आहे, थँक्यू बोलत आहे। जर तुम्हालाही नवनवीन अशा हेल्दी रेसिपीज बेबीसाठी आणि तुमच्यासाठी स्वतःसाठी बघायच्या असतील तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।